मॉरिसवर वरळीत आता अंत्यसंस्कार होणार आहेत। पोलीस बंदोबस्तात हे अंत्यसंस्कार केले जातील। थोड्याच वेळात मॉरिसचा पार्थिव हे वरळीत आणलं जाणार आहे। मॉरिसवर आता वरळीत अंत्यसंस्कार केले जातील। आयसी कॉलनीतल्या चर्चमध्ये मॉरिसवर अंत्यसंस्कार करण्यास चर्चनं नकार दिलेला होता। त्यानंतर महालक्ष्मीच्या जागेसंदर्भात चर्चा सुरू झालेली होती, चाचपणी केली जात होती, पण तिथं देखील स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता मॉरिसवर वरळीतल्या चर्चमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मॉरिस तीच व्यक्ती ज्यानं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर स्वतः देखील डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलेली आहे। आता मॉरिसवर वरळीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा असेल। चोख पोलीस बंदोबस्तात हे अंत्यसंस्कार केले जातील। आयसी कॉलनीतल्या चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यास चर्चनं नकार दिलेला होता आणि त्यानंतर आता मॉरिसवर मुंबईतल्या इतर ठिकाणी चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात चाचपणी केली जात होती आणि आता वरळीतल्या ख्रिश्चन सेमेंटरीमध्ये हे अंत्यसंस्कार होतील। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, पार्थिव आता मॉरिसचा वरळीत आणलं जाणार आहे, वरळीत अंत्यसंस्कार होणार आहेत। लागवी अगदी बरोबर आहे आणि मॉरिस याचं जे पार्थिव आहे ते वरळीच्या या ख्रिश्चन दफनभूमीमध्ये पोहोचलेलं आहे आणि मॉरिस याचे जे नातेवाईक आहेत, त्याचे कुटुंब परिवार, मित्रपरिवार जे आहेत ते सुद्धा या ख्रिश्चन दफनभूमीमध्ये पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येनं इथं पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्येच मॉरिस याचा पार्थिव जे आहे या वरळीतील ख्रिश्चन दफनभूमीमध्ये आणण्यात आलं होतं आणि मॉरिस याचं जे पोस्टमॉर्टम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं शताब्दीच्या, आणि या ठिकाणी सुद्धा आहे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मॉरिस याचं पार्थिव जे आहे त्यांचा अंत्यसंस्कार जे आहे ते करण्यात येणार आहे आणि जास्त लोक उपस्थित नाही आहेत। फक्त मॉरिस याचे जे एकदम जवळचे नातेवाईक, कुटुंब, मित्रपरिवार इतकीच लोक जी आहेत ती या संपूर्ण मॉरिसच्या अंत्यविधीसाठी पोहोचलेले आहेत। पोलीस मात्र मोठ्या संख्येनं जे आहेत ते या वरळीच्या दफनभूमीमध्ये, ख्रिश्चन दफनभूमीमध्ये जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहे। कारण त्याचं एकच आहे की ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे ती त्या घटनेमुळे जे आहे ते एकूणच पोलीस असो किंवा संपूर्ण पोलीस प्रशासन यंत्रणा असो त्यांच्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत की खरंच महाराष्ट्रात सुरक्षा आहे का, आणि अशा वेळेस कुठलाही प्रकारचं वादविवाद किंवा कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये, कारण दोन्ही समाज जे आहेत ते वेगळे आहेत, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये आणि याच करता जे आहे ते पोलिसांना गृह खात्याने सूचना दिलेल्या आहेत की दोन्ही ठिकाणी म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिव जिथे अंत्यसंस्कार होणार आहे तिथे सुद्धा मोठा पोलिसांचा फौजफाटा, सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अभिषेक घोसाळकर यांच्यावरती ज्यांनी गोळीबार केला त्यापैकी जे हे मॉरिस आहे त्यांचा सुद्धा अंत्यविधी जो आहे तो पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्ये जो आहे तो होणार असल्याचं सूचना गृह विभागाकडून देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे या वरळीच्या ज्या ख्रिश्चन दफनभूमीला जे आहे ते वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे। एक आपण बघतोय की मोठ्या संख्येनं फक्त वरळी पोलीस स्थानकाचे किंवा स्थानिक पोलीस नव्हे तर मुंबई पोलिसांची एक स्पेशल टीम जी आहे ती या वरळी ख्रिश्चन दफनभूमीमध्ये तैनात करण्यात आलेली आहे आणि अगदी मॉरिसच्या मोजक्याच कुटुंबीय आणि परिवारांच्या समवेत जे आहे ते हे मॉरिसचा अंत्यविधी होणार आहेत आणि ख्रिश्चन पद्धतीने होणार आहेत। त्यासाठी मॉरिसचं पार्थिव जे आहे थोड्याच वेळापूर्वी शताब्दी रुग्णालयातून या वरळी दफनभूमीमध्ये आणण्यात आलं आणि आता ख्रिश्चन जे रीतिरिवाज असतात त्यानुसार जे आहेत ते मॉरिसचं इथे जे पार्थिव आहे ते या वरळीच्या ख्रिश्चन दफनभूमीमध्ये जे एक छोटंसं ख्रिश्चन अंत्यविधी जो काही त्यांचा परंपरा असते त्यानुसार होण्यासाठी नेण्यात आलेला आहे। दफन
विधी जी क्रिया आहे ती अजून सुरू व्हायची, पण त्याच्या आधी जी काही त्यांची परंपरेनुसार जी काही पूजापाठ होते किंवा जे काही त्यांची अंतविधीची क्रिया असते ती अंतविधीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा पोलीस फौजफाटा आणि वरळी ख्रिश्चन दफनभूमी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.